अरे पोरं चिखल असतात, आईबाप कुंभार असतं, घडवा ना तुम्ही. पण घडवत नाही. पहिले पोरानं हातात मोबाईल घेतला, आई म्हणायची ठेव मोबाईल, कर अभ्यास. आता आई म्हणते घे मोबाईल, कर अभ्यास. त्यानं अभ्यास करायला सोडलं, चॅटिंगच सुरू केलं. आणि ते मोबाईलचं तर एवढं झालं महाराज, अहो कंटिन्यू महाराज. ते लहान पोराचं डायपर असतं की नाही 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 नाही, ऑन येणार ऑफ जाणार, ऑन येणार ऑफ जाणार. 7च्या जसं 10च्या नंतर 11च्या नंतर माईक सिस्टीम वापरायचं नियम आहे, वापरून नाही याचा नियम आहे, तसंच 7च्या नंतर मोबाईल बंद करायचा नियम ठेवा. 100% आपले पोरं नोकरीला लागतील. आपले पोरं नोकरीला लागणार गेले कारण आहे मोबाईलच. पिशे झाले पिशे. त्या पुष्पा पिक्चरनं तर अर्ध भारत लंगड केलं. एकानं तर लग्नात म्हणलं उकाण्यात येत होते, जात होते, खिडकी वाटे पाहत होते, असं म्हणलं नाही त्यानं म्हणलं काल होतं लग्नात आलं बँडवाला आणि बायकोचं नाव घेतो असं म्हणून तर दाखव. उद्याच तुझी फारकत सोपी गोष्ट आहे का? लक्ष देऊन आहे का? पण महाराज असं असतं. पण उकाना कसं असतं, येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 दारा पान खाते, खरा खरा तिकुणाला व्यापारीला दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी आणते वाड्यात, वाडे 7 वाडे, वाड्यावर पलंग, पलगावर गादी, गादीवर उशीवर बशीत कप, कपात घड्याळात वाजला येत, मी ज्ञानोबा आहे तुकोबारायची लेख. असं उकाना. नाही तर उकाने बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घेऊया विठाल. त्या आईनं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायची आहे. अरे कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला विचारता कामा नये. हा स्वराज्य जो मिळालेला आहे ना, ते राजांची कृपा आहे. आणि त्याच्यानंतर मासाहेब जिजाऊंची कृपा आहे. म्हणून म्हणतात ना, मा जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. बोला बोला बोला. माझ्या जिजाऊची पुण्याई बोला बोला. कशी आली व फळाला. 1 मिनिट महाराज. वा. मा जिजाऊची पुण्याई, मा जिजाऊची पुण्याई, माझी जिजाऊची पुण्याला. तो बापाचा बाप, तो वाघाचा वाघ, तो वाघाचा वाघ. म्हणा माझी जाऊची पुण्याई कधी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. छत्रपती शिवाजी महाराज की. तो बापाचा बाप राजा तुबा जन्मला. बापाचा बाप राजा तुबा जन्मला. माझी जाऊची पुण्याई आज आली अपराला. माझी जाऊची पुण्याई आज आली अपराला. मासाहेब जिजाऊची. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप माझा जीवा जन्मला. तो बापाचा बाप माझा जीवा जन्मला. मग घडवलं होतं महाराज तसे संस्कार लेकरावर टाका, पण लेकरावर सारखे विषयात संस्कार आहेत म्हणून मन देवाकडे येत नाही. माणूस गेला वारकरी, त्याला म्हणला गंध द्या. गंध दिला, त्यानं सांगितलं ओ दादा या गंधाच काय एक्सपायरी डेट आहे की नाही. तो दुकानवाला म्हणला हो गंधाची कुठे एक्सपायरी डेट असते का. बरं याची एक्सपायरी डेट नाही, पण एक गंमत सांगू, हे नित्यनियम तू डोक्याला लाव, 100% तू एक्सपायरी डेट वाढल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद घन. तुळशी माळा गळा, तुळसी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, हृदयी कळवळा वैष्णवा. घड्याळाकड पाय, तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. मग लक्ष देऊन ऐका.
तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा. महाराज गोपीचंदनाच टिळा लावा माणसाने लावलंच पाहिजे. आणि नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओळी अनुभव. ज्ञानेश्वरीची एक ओळी सुद्धा माणसा जीवनाचे कल्याण करू शकते. पण ओळी वाचायला कोणाला आवडत नाही हो. लक्ष देऊ नये का. मग बंधन कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं की मग स्वतंत्र. गायनाचार्याला वाटतं इथं नाही गाऊ तर कुठं गाऊ. मर्दंगाचार्याला वाटतं इथं नाही वाजू तर कुठं वाजू. आता गायनाचार्याचं आणि मर्दंगाचार्याचं संपलं की युट्यूब वाला म्हणतं हे नाही देऊ तर कोणाच देऊ. आणि लगेच यांचं संपलं की ऐकणारे म्हणतात 52 तासात कोणाचं ऐकावं. टाइमच्या वरी महाराज जात नाही. तो म्हणतोय माझं वेळ झालं. अरे प्रत्येकाला आपली लाईफ जगायची आहे. बंधनं कुणाला आवडत नाही. बंधनात राहायला कुणाला आवडतं का. लोक खेडं सोडून सिटीमध्ये का जातात. काय मोठं कारण नाही, छोटूसं कारण आहे. खेडं सोडून सिटीमध्ये का जातात त्याच्या मागचं कारण असं आहे. खेड्यामध्ये लोक एकमेकाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करतात आणि सिटीमध्ये कोणी डिस्टर्ब करत नाही. आपल्याला जास्त फोन येत असेल ना आपण म्हणता डू नॉट डिस्टर्ब. तुझ्यामुळे मी डिस्टर्ब आहे, डिस्टर्ब करू नको. पण लक्ष देऊ नये का. बंधनं कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला स्वतंत्र जगू वाटते. सासूसन सुनेचं का पटत नाही. महिला मंडळ सासूसन सुनेच का पटत नाही. काय मंत्रिमंडळाचं विस्ताराचं वाद आहे की लोकसभेचे तिकीटाचं वाद आहे की आरक्षणाचा चेंडू आहे. तसं काहीच ना. सासूसन सुनेचं का पटत नाही. सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं म्हणून पटत नाही. सासू म्हणजे काय आपल्या आईसारखी जाय ना. हात कान नाक डोळे तसेच ना. सासरा म्हणजे बापासारखं. ते काय शिंगानं माणसं उचलतोय का नाही ना. सासू सासरे म्हणजे आपल्या आई बापासारखेच आहे. मग सासू सासरे का आवडत नाही. ते बंधनं टाकतात म्हणून आवडत नाही. बरोबर आहे की नाही. बंधन टाकतात म्हणून आवडत नाही. सासूला काय वाटतं मी जसं पदर घेते माझ्या सुनेनं घ्यावं. मी जसं कंपाळावर मोठा कुंकू लावते तशा माझ्या सुनेनं लावावं. काय भाव आहे ते आजी कुंकू लावली कंपाळाला मोठं. काय भाव आहे बरं कुंकू लावण्यामागं. काय नाही. जेवढं मोठं कुंकू तेवढं धन्याचं आयुष्य वाढतं. काय स्वस्त आहे म्हणून किती हाणायचं की कपाळात जागा आहे म्हणून नाही ना. धन्याचं आयुष्य वाढतं. पण आता धनी एवढा बारीक करून ठेवला. दुर्बिणीनं पाहावं लागते धनी आहे की नाही. आणि त्या धन्याचे एवढे हाल. आंघोळीला गेलं की बाथरूमच्या भिंतीला आणि केस विचारताना सोपा सटल्या. आणि धनी मॅचिंगचा झाला. आता मॅचिंगचा. जशी साडी तशी टिकली आणि जशी टिकली तशा बांगड्या आणि जशा बांगड्या तशा मोबाईलचा बॅक कव्हर सुद्धा. अहो एवढी मॅचिंग करा. तुम्ही करा. मलाही आवडते तुम्ही करा. मॅचिंगच करायची असेल तर स्वभावाची करा. जाल तिथं माणसं आपले होईल. ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. ॲडजस्ट करणारा माणूस सक्सेस होत असतो. मग बंधनं कुणाला आवडत नाही. आणि त्या मॅचिंगचं बी लय अवघड झालं महाराज. पूर्वी एका लग्नाला गेलो मी. लग्नाला गेल्याच्या नंतर मी म्हणलं अरे लावा ना वेळेवर लग्न मला कीर्तनाला जायचं. तो म्हणला महाराज लावायचं आहे हो पण नवरदेवाची आजी रुसली म्हणजे. मी म्हणलं काय झालं या म्हातारीला रुसायला. जाऊन विचारलं आजी माय वेळ होत आहे चला मुहूर्ताचा टाइम झाला. तो म्हणतोय महाराज काही नाही. मी म्हणलं काय झालं सांगा ना. महाराज काही नाही म्हणे. मी म्हणलं सांग ना माय काय झाला. त्यानं म्हणे साडी एका कलरची आणि ब्लाऊज एका कलरचं आणलं. मॅचिंग होते का. मी म्हणलं या डंगरीला काय करायचं मॅचिंग आता. मॅचिंग होते का. म्हणलं मला काय जीव नाही का. नातव्याच्या लग्नामध्ये नाही शोक करू तर कोणाच लग्नामध्ये करू. त्यावेळेस मी म्हणलं बाबा याला ते राणी कलरची साडी आणि राणी कलरचं ब्लाऊज पीस आणून द्या. एवढं स्टँडर्ड बोलत नाही ते झंपर म्हणतात. हे आणून द्या. आणि ते आणून दिलं माझ्या हातात आणि टाका म्हणीच्या मड्यावर टाका म्हणतात. दिलं हातामध्ये आणि दिल्याच्या नंतर म्हणलं आता झाली मॅचिंग. ते म्हणे महाराज आता झाली म्हणे मॅचिंग. मी म्हणलं आता पांढऱ्या केसाला काय शेंदूर लावती व्हिडिओ